श्रीराम. नामाचं त्रिकालाबाधित श्रेष्ठत्व. नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपं घडविणं, ती मोडणं आणि ती नवीन तयार करणं, पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणं ही केवढी विलक्षण लीला आहे. खरोखर तुम्हाला मी काय सांगू. बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे. अजून नामाचं महात्म्य संपत नाही. नामाचं महात्म्य सांगून संपलं तर भगवंताचं भगवंतपण लटकं झालं असं समजावं. जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली. असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरेल, कारण त्याचं महात्म्य कोणालाही सांगता येणार नाही. किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचं महात्म्यच सांगत राहील, कारण ते कितीही सांगितलं तरी संपणार नाही आणि कितीही ऐकलं तरी तृप्ती होणार नाही. नामाने सगळी पापं नाहीशी होतात. भगवंताला विसरणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. नामानेच भगवंताचं स्मरण होतं. नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ. कसं ते पहा हं. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी 4 वेदांचा अभ्यास करणं जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरं, वेदांचा अधिकार सगळ्या लोकांना नाही, पण नाम कोणीही घ्यावं. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकाराने होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती या गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम मात्र घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देतं. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचं जर न शिकला तर जाणं व्यर्थ गेलं असं म्हणावं. नाम घ्यावं अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणं जरुरीचं आहे. नाम म्हणजे सगळ्या सत्कर्मांचा राजा आहे. सत म्हणजे भगवंत. त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्म आडवळणाने भगवंताकडे नेतात. नाम हे साक्षात भगवंताकडे पोहोचवतं. नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयांची आसक्ती असणं हा सगळ्या रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागतं आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सगळी दुःख नाहीशी होतात, कारण या दुःखांचं मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे आणि नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दुःख नाहीसं होतं. शिवाय भगवंत हा आनंद रूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरलं की दुःख त्या ठिकाणी कसं राहू शकेल. श्रीराम.